प्रसारित करत आहोत कार्यक्रम फोन इन आपली आवड. सादर करते प्रसाद कुलकर्णी. नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. नमस्कार सर. नमस्कार, आपले नाव? मी डॉक्टर नामदेव भुचेकर, मुक्काम जळगाव, तालुका जिल्हा जालना सर. नमस्कार नामदेवजी, आपलं स्वागत आहे. सर आजकाल खूप जालना जिल्ह्याचं तापमान 42 पर्यंत गेलं सर. हो आहे, खरं आहे मात्र. हा, आणि त्यातल्या त्यात पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई सुद्धा झालेली सर आता सध्या. तुम्ही डॉक्टर आहात तर कशाचे डॉक्टर आहात? मी प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर सर. अच्छा, बर बर बर. पण मग या पाण्याच्या कमतरतेमुळे आता कोणते कोणते आजार येत आहेत किंवा काय सांभाळायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? सर आता पाणी बऱ्याच ठिकाणचा बदल होतो, त्यात गाळ उलटी होऊ शकते सर आता जास्त करून. बरोबर आहे, बरोबर आहे. पाणी कुठलंही पिऊन चालणार नाही आपल्याला. हो, पाणी स्वच्छ, आपल्याला शुद्ध पाणी प्यावं लागेल. आणि सर ते सध्या मिळणं कठीण झालेलं. आता टँकरवाले कुठून बी पाणी आणू शकते आता जिथं भेटल तिथं. हो, पण मला असं वाटतं की पाणी जो साठवतो आहे त्यांनी मात्र काळजी घेतली पाहिजे. तुरटी फिरवणं असेल, पाण्यामध्ये जीवन ड्रॉप टाकायला पाहिजे सर. हा, तेच तेच. सर एक गाणं ऐकव सर. हो, गाणं ऐकूया, जरूर ऐकूया. कोणतं गाणं ऐकूया? भामटा पिक्चर आहे सर. लाज धरा पावनं जरा जनाची मानाची, पोटासाठी नाचते मी परवा कोणाची. बर, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. बर, ठीक आहे सर, ठेवतो. खूप खूप धन्यवाद डॉक्टर नामदेवजी. आणि थोडेसे तुमच्याकडनं आम्हाला सल्ला मिळाला, काय काय खबरदारी घ्यायची ते कळलं. आपण जाता जाता श्रोत्यांना एवढंच सांगूया की बाहेर गार पिण्यासाठी, खाण्यासाठी म्हणून कुठलाही बर्फ किंवा कुठलंही थंड पाणी जर प्यायचं झालं तर तिथे स्वच्छता आहे ना, आणि ते पाणी आपल्या पिण्यायोग्य किंवा तो बर्फ आपल्या खाण्यायोग्य आहे की नाही याची खात्री लोकांनी करून घेतली पाहिजे. सर आपण कोण बोलतो सर? माझं नाव प्रसाद कुलकर्णी. प्रसाद कुलकर्णी, ठीक आहे सर. चालेल, धन्यवाद. धन्यवाद फोन घेतला. नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हा, नमस्कार सर. नमस्कार, आपलं नाव? शेख अकबर बोलतो, कावलगाव, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. काय नाव म्हणलात? शेख अकबर बोलतो सर. हा, नमस्कार नमस्कार, बोला बोला. कसा सर? मजेत? हो, तुम्ही काय म्हणताय? मी मजेत आहे सर. बर, आज कोणतं गाणं ऐकूया? ते मोहम्मद रफीचं एक आवाजातलं गीत आहे सर. हा, शोधिसी मानवा देव ही अंतरी, नांदतो देव आपल्या अंतरी. आपल्या अंतरी. वा वा, फार सुंदर. लय सरळ गीत आहे सर, आणि लय मला मनापासून आवडतंय सर. हो, आपलं संगीत श्रीकांत ठाकरे यांचं आहे. हो सर, नक्कीच. चालेल, मग ऐकूया. फार सुंदर गीत आहे आणि अतिशय साध्या सोप्या शब्दामध्ये आपल्या आयुष्याचा ध्येय जे आहे ते सांगितलेलं आहे. ऐकूया. आणि सर एक चारोळी आणि काही मित्राची नावं सांगायची तो. हो चालेल, माझी चारोळी. हा हाँ, सांगा. कदम ऐसा रखो कि निशान बन जाए. हाँ. कदम ऐसा रखो कि निशान बन जाए. हाँ. काम ऐसा करो कि पहचान बन जाए. वाह. यहाँ तो जिंदगी सभी जीते हैं. हाँ. लेकिन जिंदगी जिए तो ऐसी सभी के लिए मिसाल बन जाए. वाह, सभी के लिए मिसाल बन जाए. क्या बात आहे. आणि हेच या गाण्यामध्ये सांगितलेलं आहे. चालेल. काही माझी मित्राची नावं आहेत. आता मित्रांची नावं. उस्मान शेख फौजी, औसा, लातूर जिल्ह्यातले. अनवर शेख फौजी आहेत. बर. आणि आमचे नदीम शेख जमदार साहेब आहेत पूर्णचे. होय. आणि आमचे रहीम खान पठाण साहेब आहेत परभणीचे. वा वा, क्या बात आहे. चालेल, मग सगळ्यांसाठी हे सुंदरसे गीत ऐकूया. नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. नमस्कार सर. नमस्कार. मोताळा, जिल्हा बुलढाणा इथून विजय सुरकर बोलतो सर. विजयजी, आपलं स्वागत आहे. सर आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सर उन्हाचा पारा किंचित वाढला सर. हो, वाढलाय ना, खरंय खरंय. आणि सर आपण नेहमी सांगतो झाडे लावा, झाडे लावा, झाडे जगवा. होय, परंतु आता जे उन्हाची जी तीव्रता पाहिली आपण, होय, तर या झाडांना खरोखर सर जगवणे सर अत्यावश्यक आहे. खरंच आहे, खरंच आहे. कारण पाण्याची टंचाई आहे सर. हो हो. तर पाणी पण जपलं पाहिजे. पाण्याचा आपण योग्य तो वापर केला पाहिजे. झाडं आहेत,
झाडं आहेत तर गारवा आहे, आणि गारवा आहे तर पाणी आहे, आणि पाणी आहे तर आपण आहोत. हो सर, खरी गोष्ट आहे एकदम. हा. सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ. खरंय खरंय, अगदी खरंय. आणि सर बरेचसे लोक आम्ही पाहिले सर की त्यांनी वृक्षारोपण तर केलेलं आहे, हम्म. परंतु उन्हाळ्यामध्ये सर ते त्या झाडांची दखल घेत नाही, झाडे वाळून जातात सर. मी बऱ्याच ठिकाणी पाहू राहिलो आता. खरंय खरंय, थोडं का होईना पाणी घालत राहिलं पाहिजे. हो सर. आणि थोडंसं कसं आहे की आपल्याला एका वेळी बादली पूर्ण घालायला पाणी नसेल आपल्याकडे, हा. तर झाड इतकं कमी मागतं की ठिबक सिंचनासारखं जर आपण छोटी बाटली तिथे लावून ठेवली आणि जर त्यातनं थेंब थेंब पाणी मुळापाशी पडत राहिलं तर ही झाडं आरामात जगू शकतात. खरंय सर, खरंय. तर त्यामुळे नवीन नवीन मार्ग आपण शोधले पाहिजेत, पण झाडं जगवली पाहिजेत. हो सर, हो. मला सर आज आपल्या या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये हा, हा. चौकट राजा या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे सर. कोणतं? हे जीवन सुंदर आहे. वा वा वा, क्या बात आहे, क्या फार सुंदर गीत आहे. आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या मुख्य स्वरात. आणि सर हे जीवन जर सुंदर असेल सर, ते निसर्गामुळेच आहे सर खरं तर. खरंय खरंय, अगदी खरंय. आणि या निसर्गाचा जो आनंद आहे हा उपभोगताना सर जीवनाची महती आपल्याला कळते सर कशी आहे तर. होय 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 होय, चालेल. नक्की ऐकावं सर. धन्यवाद. हो, निश्चित, जरूर ऐकूया. अंजली, आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत आपली आवड. नमस्कार. नमस्कार, बोला. बाळासाहेब वदक. बाळासाहेब वदक बोलतो. बोला बाळासाहेब वदक, बऱ्याच दिवसांनी फोन केलाय. हो, 5 नाजूक बोट हं, फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली. बर. श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली. वा वा वा, हो चालेल, ऐकूया मग. धन्यवाद. हो, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. हो तर मी मुक्काम पोस्ट चौकात तालुका संभाजीनगर इथून चंद्रकांत गोमटे बोलतो साहेब. चंद्रकांतजी, आपलं स्वागत आहे, बोला. हो सर. तर मला येत्या 12 तारखेला आहे ना परिचय दिन. परिचय म्हणजे नर्स. हा, तर त्याला सांगणार मी सर्व सिस्टरला माझी तर्फे शुभेच्छा सर. बर, आपलं जरूर त्यांना आपण शुभेच्छा देऊया. गाणं कोणतं ऐकायचं? हो. तर गाणं लक्ष्मीची बाब म्हणलं, पिटे अंधारे झाले मोकळे आकाश. लक्ष्मीची पावलं चित्रपटातलं. हो. चालेल. सुधीर मोघे यांचं हे गीत आहे आणि श्रीधर फडके यांचं संगीत आहे. बरोबर. आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं, बाबूजींनी गायलेलं गीत आहे. हो, बरोबर. आणि साडे मित्र आहे प्रथम तुम्ही कुलकर्णी साहेब, भाऊ फुलसेले, बोली विनायक नाईक आहे, पाटील सुरेश जाधव आहे, बसाई बंधू, सर्व आपले होते. चालेल, सगळे मिळून ऐकूया लक्ष्मीची पावलं चित्रपटातलं हे गीत. धन्यवाद. हो साहेब. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. मी आरिफ बोलतो, आरबखेडा, जाफराबाद तालुका, जालना जिल्ह्यावरून. आरिफजी, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. ऊन कसं काय तिकडं? बोला. सर आमच्याकडे खूप गरमाट आहे सर. हो. पाऊस पडला आमच्याकडे परवा दिवशी. बरोबर. अच्छा, हळूहळू पाऊस पडायला लागला सगळीकडे. हो, बरोबर. आज आरिफजी, संसार चित्रपटातलं गीत आहे का सर? हा, कोणतं? अरे संसार चित्रपटातलं कोणतंही चालेल सर. अच्छा, कोणतंही गीत. आरिफजी, मग तुम्ही जे म्हणलात की अरे संसार चित्रपटातलं एखादं गीत ऐकायचं आहे. हा सर. तर आज आपण अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जे गीत आहे, राजा ललकारी अशी दे. हा सर. हे गीत ऐकूया. जे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि याचं संगीत अनिल अरुण यांचं आहे. तेव्हा ऐकूया अरे संसार चित्रपटातलं हे गीत. धन्यवाद फोन केला त्याबद्दल. नमस्कार. नमस्कार. मी पुण्यावरून वैशाली कराडकर बोलतेय, कोथरूड. वैशालीताई, आपलं स्वागत आहे. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. माझा पहिल्यांदाच फोन लागलेला आहे. होय, मी आपलं स्वागत पहिल्यांदाच करते या कार्यक्रमासाठी फोन. वा, आपलं स्वागत आहे. म्हणजे पुण्यात असूनही तुम्हाला आकाशवाणी पुणे केंद्रात पोहोचायला खूपच वेळ लागला. नाही, वेळ तर लागलाच, पण काय होतं, बऱ्याच दिवस ते नेहमीचे श्रोते फोन करत असतात, त्याच्यामुळे लागत नाही फोन. पण तुम्ही जी सूचना मी मागे एकदा केली होती लो बसावर, त्याची तुम्ही अगदी तंतोतंत पालन करून याचं मला कौतुक वाटलं की लगेचच ते आत्मसात करून लोकांनी 2 महिन्यानंतर करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आमच्यासारखे ते कधीतरी फोन करतात, त्या श्रोत्यांना बोलता येते आता, करता येतात फोन. पण तरी वैशालीताई, माझं असं म्हणणं आहे की अजूनही काही श्रोते वारंवार तेच श्रोते फोन करतात. तर अजूनही आमचं सांगणं आहे की इतर श्रोत्यांनाही खूप त्यांचं भरभरून बोलायचं असतं, त्यांच्या आवडीची गाणी ऐकायची असतात, आणि त्यांना मात्र मग आपण संधी देत नाही. आज कोणतं गाणं ऐकूया? मला मुंबई पुणे मुंबई 2 मधलं गाणं ऐकायचं होतं. चालेल, आपण असं करूया. मुंबई पुणे मुंबई 2 चित्रपटातलं एक छानसं गीत तुम्हाला ऐकवतो आहे. म्हणजे लागत नाही फोन बऱ्याच वेळानं माझा, हरकत नाही. ते हे झालं.
तर चालेल. कधी ऐकायला मिळेल हे गाणं मला कळू शकेल सर? हा, आपला हा जो कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, हा सोमवारी रात्री 10 ते 11 या वेळात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतो आणि मंगळवारी दुपारी 12 ते 1 या वेळात आपल्या विविध भारती FM 101 वरून प्रसारित होतो. ठीक आहे, ठीक आहे, हा, तर चालेल. त्यामुळे या दोन्ही वेळेला तुम्हाला ऐकायला हॅलो, नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना इथून विष्णू सरोदे बोलतो सर. विष्णूजी बोला. नमस्कार, कुलकर्णी सर बोलता ना? हो नमस्कार विष्णूजी. हा, कोणतं गाणं तर ऐकूया? आज आपल्या आवडमध्ये एक गीत ऐकायचं होतं मला. हा हा हा. ते लग्न गीत मिळेल का आपल्याकडे? मेथीबाईचं लगीन निघालं. हो 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 हा, तर दुध्या भोपळा नवरा झाला. हो 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 हा, तर हे गीत ऐकायचं होतं बा मला मग. हो चालेल चालेल. मेथीबाईचं लगीन ठरलं. हो, शाहील विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेलं. हा, तर या गीतासाठी माझे काही मित्र होते. बर बर बर, सांगा, बोला बोला. राजजीत सरोदे, अमोल हिवाळे, हा. गंगापूरहून धनंजय वाघ, हो. चिलू दारू बिलीतून सय्यद जलालबाई, बर. आरिफ शेख हा, आणि नारायणगावहून राजेंद्र मिसाळ. चालेल. शाहीर विठ्ठल यांच्यासोबत उमप आणि हे गीत हो, शाहीर विठ्ठल उमप आणि सहकारी यांनी गायलेलं हे छानसं लोकगीत आहे. ऐकूया. धन्यवाद. हा हा. नमस्कार, नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड, आपलं स्वागत आहे. मी मुक्कम मिरघवन तालुका करमाळा इथून शालंधर कुलकर्णी बोलतोय. बोला शालंधरजी, आपलं स्वागत आहे. आपण कोण बोलताय सर? माझं नाव प्रसाद कुलकर्णी. हा, बरोबर आहे. हा, बोला शालंधरजी. म्हणलं लग्न सराई चालू आहे, जरा आपलं एक गाणं ऐकावं जरा. हो चालेल. कोणतं गाणं ऐकूया? गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा. वा, शालंधरजी, हे छान गीत तुम्ही सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की प्रत्येक वेळी लग्न सराई आली किंवा घरात आपल्या मुलीचं, आपल्या कन्येचं लग्न झालं तर प्रत्येक आई वडिलांच्या मनात कुठेतरी हे गाणं रुंजी घालत असतं. हा, पी सावळाराम यांचं हे गीत आहे. गंगा जमुना डोळ्यात उभ्या का. लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत आहे. त्यामुळे अतिशय आर्त स्वरातलं, मनातल्या भावना सांगणारं असं हे गीत ऐकूया. धन्यवाद. नमस्कार. हॅलो, नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. हो, रामकृष्ण हरी. नमस्कार. आपल्याला गाणं द्यायचंय. हा, तुमचं नाव सांगता ताई? माझं नाव सिंधुबाई काटे. हा, सिंधुबाई, बोला बोला. कोणतं गाणं ऐकूया? आपल्याला सुख येतील दिस जातील. हा, दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख येईल. हो हो, बरोबर बरोबर. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं शापी चित्रपटातलं गीत आहे. हा हा, त्यातले गाणं. चालेल चालेल, ऐकूया. हो, धन्यवाद सिंधुताई. हो, चालेल. धन्यवाद. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नवं, नव्या घरामध्ये दिस जातील. हा, दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख येईल. हो हो, बरोबर बरोबर. सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं शापी चित्रपटातलं गीत आहे. हा हा, त्यातले गाणं. चालेल चालेल, ऐकूया. हो, धन्यवाद सिंधुताई. हो, चालेल. हा, नमस्कार, कार्यक्रम आहे फोन इन आपली आवड. नमस्कार, मी ज्योती सपकाळ बोलते. ज्योतिताई नमस्कार, आपलं स्वागत आहे. हा, नमस्कार. मला एक गाणं ऐकायचंय. हा हा. दत्वजी गमला मनी तोसेला. प्रभू अजी गमला मनी तोषला. एकच प्याला नाटकातलं हे पद आहे. हा, एकच प्याला. बरोबर, मला आठवत नव्हतं सर की ते कुठल्या आहे नाटकातलं. मला सारखंही वाटत होतं की कटाघातात घुसली किंवा असंच वाटत. नाही नाही, एकच प्याला नाटकातली ही भैरवी आहे. तुम्हाला जरूर ऐकवतो ही भैरवी. चालेल 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 चालेल. धन्यवाद ज्योतिताई. सग